विठ्ठल 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 अवगे माझा मागे मागे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो भरे हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो भरे तुका मनी सांडा घाटे येणे नका भरू पोटे आज देतो पोट पुरे पुढे म्हणाल तो बरे पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलंकं तेजोदिकमोदिवत्रं
खलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा 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 मेरो देवदारा सोपान देवा मेरो देवदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन प्रवणी अद्यत्र जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शुचिशील समदक्ष सह प्रतापी जितेन्द्रियं तं नारायणं गिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहं तं भास्कर गिरिं वन्दे सच्चिदानिग्रहं विठ्ठल विठ्ठल कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः गोदावरी तटे निवासं सरलबीटाग्रामे भूमिं नारायण गिरिजी प्रिय शिष्यं तं नमामि राम गिरिं विठ्ठल विठ्ठल याल तरी आरे लागे अवगे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे पुढे म्हणाल तो वरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला भंग महान भगत भक्त संत सम्राट वैराग्याचे महामेरू विश्वविख्यात परमपूजनीय जगतवंदनीय देवचे साधू श्रीमंत जगद्गुरु तुकोबर आहे अक्षय तनगात्र परम पवित्र महासत्पात्र आणि बोलोबा पुत्र जगद्गुरु तुकोबर आहे यांचा 4 चरणाचा गवळण पर प्रकरणार्थीला भंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्मा जेव्हा मृत्यूलोकामध्ये येतात आणि भगवान परमात्म्याने अनेक प्रकारच्या लीला केल्या चौरी लीला असेल अनेक प्रकारच्या आणि त्यापैकीच एक लीलेचं वर्णन या गवळणरूपी अभंगामध्ये या ठिकाणी तुकोबारायाने व्यक्त केलं। साधा अर्थ आहे, सरळ अर्थ आहे। गवळण सगळ्यांच्या पाठात आहे आणि जो पाठात नाही, ज्याच्या गवळण पाठ नाही तो माणूस भजनातला नाही। विठ्ठला विठ्ठला याला तरी यारे लागी। भगवान परमात्मा लीला करीत असताना भगवान परमात्म्याने काही दंडक घालून दिला। थोडा बेस कमी करा आणि ट्रबल द्या। दंडक असा आहे की भगवान परमात्मा म्हणतात, येत असताना तुम्ही काय करा, माझ्या पाठीमागे या। येणार असन तर या, नाही आले तर हरकत, भगवंताचा आग्रह नाही आहे। ज्याला वाटतं आपला उद्धार व्हावा त्याला एक तर संत माग नाही तर भगवंत माग जायलाच पाहिजे। विठ्ठला विठ्ठला आणि मग भगवान परमात्मा म्हणतात, ज्याला यायचं त्याने माझ्या पाठीमागे या। याल तरी यारे लागे। पण येत असताना कसं, अवघे माझ्या मागे मागे कैला पुढं पळायची सवय असते, म्हणून हा दंडक घालावा लागला नाही का। बरं, येत असताना अजून नियम सांगितला काय, हळू हळू चला, जास्त जोरात पळू नका बरं का अण्णा।
हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, हळूहळू चला, चालत असताना कोणी कोणाशी बोलू नका. हा एक नियम आहे. आणि भगवान परमात्मा शेवटच्या चरणामध्ये भगवान परमात्म्याचा भाव सांगितला तुकोबरायने. तुकाराम म्हणतात, तुका म्हणे सांडा घाटी येणे नका भरू पोटे. जे काही आसार आहे ते टाकून द्या आणि जो सार आहे तो मात्र आपण सेवन करा. हा गवळणीचा सरळ अर्थ आहे. विठाला सालाबात नियमाप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 50 वर्षे या कार्यक्रमाला पूर्ण झाले. गावागावामध्ये अनेक ठिकाणी काही फड निर्माण होतात, काही संप्रदाय निर्माण होतात, ते बंदही पडतात. पण जगाच्या पाठीवर एक संप्रदाय असा आहे महाराज, हा सर्वांना घेऊन चालणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. या वारकरी संप्रदायाचा असा नेम आहे महाराज, कुठल्याही धर्माचं कधीही हा संप्रदाय तुच्छ भावनेनं देखत नाही, कधीही त्याची निंदा स्तुती करत नाही. पण आपल्या संप्रदायावरती कोणी आघात करीत असेल तर ते संत महात्मे सहन करीत नाही महाराज. असा हा वारकरी संप्रदाय. आणि या नियमाप्रमाणे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 50 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू आहे. सप्ताह करीत असताना काही पूर्वज असतील त्यांनी ती परंपरा चालू ठेवली. आजही परंपरा चालू आहे आणि पुढेही ही परंपरा निश्चित स्वरूपात चालणार आहे. आणि म्हणून आज 51 वर्ष पूर्ण होत असताना या 51 वर्षामध्ये आपल्या पाचेगावातल्या जवळजवळ 3 पिढ्यांचं या ठिकाणी मोठं योगदान आहे. बरोबर की नाही? हे जे मंडळी या ठिकाणी उभे यांचे वडिलोपराजित परमार्थ करीत होते, आजही परमार्थ करतात. आणि यानंतर यांच्यानंतरची जी येणारी तरुण पिढी हे देखील या ठिकाणी हे कार्य जिवंत ठेवणार आहे. अर्थात हा परमार्थ पुढेही चालणार आहे. करणारा कोणी असू द्या, करून घेणारा भगवान परमात्मा आहे. आदरणीय समोर पाटील बसले. पाटलांनी खूप दिवस सप्ताहाचा कार्यभाग सांभाळला. त्याच्या पाठीमागंही कोणीतरी होतं. आजही दत्तू पाटील सांभाळतात. त्यांच्या पाठीमागं गाव आहे, कमिटी आहे. आणि याच्या पुढेही कोणीतरी हा कार्यक्रम सांभाळणारा आहे. ही व्यवस्था विश्वव्यवस्था टिकून ठेवणार आहे. म्हणून आज 50 वर्ष या कार्यक्रमाला पूर्ण होत आहे. 50 वर्षाच्या नंतर येणारा आकडा 51 म्हणजेच 50 वर्षाचा हा कळस आहे. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांडनायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या अगाध कृपेद्वारा भगवान परमात्म्याच्या कृपेनं या विश्वाला भक्तीची गवसणी घालणारे तत्वज्ञ संत माऊली श्री संत ज्ञानोबराय असतील, श्री संत तुकोबराय असतील आदी संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी, योगियांच्या स्थानी विराजमान असणारे संत योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, समर्थ सद्गुरू किसनगिरीजी बाबा, आणि ज्यांनी आपल्याला वाम मार्गातून सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न केला, ब्रह्मभूत परमपूजनीय वैकुंठवासी बन्सीबाबा तांबे यांचे आपल्यावरती फार उपकार आहेत महाराज. हा परमार्थ त्यांच्या माध्यमातून चालू आहे, त्यांच्या कृपा आशीर्वादानं चालू आहे. वेद मुनी मार्गी गेले त्यांचे मार्गी चालिलो, त्या मार्गावर आम्ही परमार्थ करतो. अर्थात संत परमात्म्यांनी हा मार्ग दाखवला. ते बसा विमान चालवत असताना होका यंत्र असतं महाराज, त्याला असं म्हणतात नाही का चंद्रकांत महाराज. ज्या वेळेस ते यंत्र दिशा दाखवतं त्याच वेळेस त्या विमानाचा प्रवास अर्थात हवाई जहाजाचा प्रवास होतो, अन्यथा ते खाली उतरावं लागतं, इमर्जन्सी लँडिंग. त्याप्रमाणे संत महात्म्यांनी आपल्याला हा मार्ग आणि या मार्गावरती आपला हा परमार्थ चालू आहे. या सप्ताहाला ज्यांचं थोर मार्गदर्शन लागलं ते असणारे शनिरत्न परमपूजनीय परम आदरणीय भानुदासजी महाराज गायके बाबा. बाबांनी खूप दिवस या ठिकाणी पारायणाची सेवा केली. त्यांच्यानंतर आजही आपल्यामध्ये ते परमार्थ करण्याकरता आपला हात धरून पुढं चालतात असे असणारे परमपूजनीय आदरणीय राजारामजी महाराज तुवर बाबा, त्यांच्याही कृपा आशीर्वादानं हा सप्ताह भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी पार पडत आहे. या सप्ताहासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले कलाकार गुणीजन मंडळी, ज्यांनी आपल्याला 8 दिवस या ठिकाणी गायनाची सेवा दिली, असे परम आदरणीय परमश्रद्धेय माझे जिवलग मित्र, आणि ज्यांनी नदीच्या पलीकडा परमार्थ आजही चांगल्यापैकी टिकून ठेवला आणि तरुण पिढी तयार केली, असे असणारे परम आदरणीय चंद्रकांतजी महाराज, त्यांना माझं वंदन आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या अलीकडे असणारे आमचे जिवलग मित्र परमार्थ प्रेमी शशिकांतजी महाराज, ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझं वंदन आहे.
त्याचप्रमाणे माझे जिवलग मित्र परम आदरणीय परमश्रद्धेय युवा कीर्तनकार गणेशजी महाराज जिंजिरे बाबा नगरवरून या ठिकाणी आले आणि 8ही दिवस 10 दिवस या ठिकाणी पारायणाची सेवा दिली, म्हणून त्यांनाही मी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे असणारे अण्णासाहेब महाराज आहेत, आमचे भाऊ आहेत, हे सगळे वारकरी मंडळी आमचे नाही का दादा. इकडं केशवांना पेटीवरती आहे, या बाजूला कालच ज्यांनी तोंड भरून ज्यांचं वर्णन केलं असे असणारे मामा आवाज पोसवला, ते आपले असणारे सगळ्यांचे लाडके आदरणीय जगदीश दादा अक्का या ठिकाणी तुळस घेऊन उभे आहे. आरक्षणाचा बराचसा परिणाम झाला, महिला मंडळ 50%पेक्षा जास्त उभे आहे, आपल्या त्या बसलेले आहेत. पुरुष मंडळ थोडं कमी, पण हळूहळू येतील सगळे नाही का. आमचे नाना या ठिकाणी पुढं बसलेले नाना आहे, सगळेच मंडळी माझ्या प्रेमाचे सगळ्यांनाच. आणि त्याचप्रमाणे ज्यांनी 10 दिवस या ठिकाणी मृदंगाची साथ दिली, त्यांना येताना काय गतिरोधक लागलं होतं, काय कारण जरा लेट झाली. आमचे परम आदरणीय परमश्रद्धेय मृदंगाचार्य प्रेममूर्ती असणारे कानिपनाथजी महाराज ते या ठिकाणी सेवा देण्यासाठी उपस्थित आहेत. आणि आज काल्याचा महाप्रसाद ज्यांचा आहे ते आपल्या कारवडीचे प्रगतिशील शेतकरी आदरणीय असणारे दिगंबर पाटील तुवर तात्यांनी फार मोठा परिवार चालवला महाराज. हा, आणि त्यांना ते मोठा परिवार चालायची सवय असल्यामुळे त्यांनी पंगत सुद्धा काल्याची मोठीच घेतली, म्हणून तात्यांनाही धन्यवाद देतो. अख्खा तुवर परिवार असतील दाही बंधू. त्याचप्रमाणे आपल्या परिसराचं वैभव म्हणायला हरकत नाही महाराज. गावागावामध्ये गल्ली गद्दीमध्ये फिरून ज्यांनी साध्वी पुंजमयी मातेचं मंदिर या ठिकाणी सुंदर असं उभं केलं, त्यांचा स्टेटस मी आवर्जून पाहिजो बाबा. राजस्थानला मूर्ती पाहायला मोटरसायकलवर, हां, ते दिल्लीपर्यंत मोटरसायकलवर गेली. इकडं मुंबई पुणा जे ज्या ठिकाणी भेटी द्यायच्या त्या ठिकाणी मोटरसायकलवरच गेली बाबा. खूप मोठा प्रवास केला. आणि काय करायचं आहे मंदिर बांधून महाराज, कोणाकरता मंदिर बांधायचं, मंदिरापासून त्यांना काय योगदान आहे, काय फायदा आहे का. पण त्या मातेवरती असणारी त्यांची निष्ठा आणि त्या निष्ठेचं प्रतीक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अतिशय परिश्रम घेऊन त्या ठिकाणी मातेचं मंदिर बांधलं. आणि म्हणून या ठिकाणी आपले बाळू महाराज पंढुरी महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळेच मंडळी या ठिकाणी सगळे प्रेमाचे समोर बसलेले सगळे मंडळी सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आता बराच टाईम झाला नाही का. इकडं आपले असणारे परम आदरणीय ज्येष्ठ वारकरी संप्रदायातील ज्यांचं मोठं योगदान आहे, आदरणीय असणारे हरिभक्तपारायण भिकाजी महाराज आहेत. त्यांनी आपल्या वाचकांना पॉकेट साईडची गीता आणि त्यानंतर अजून एक अर्थाची गीता सगळ्या वाचकांना त्यांनी अशा 100 गीता या ठिकाणी आपल्याला दिल्या. त्यांचं या परमार्थामध्ये मोठं योगदान आहे. ज्यांनी मला फोन केला आदरणीय आपल्या दत्तात्रय पाटील, त्यांनी सांगितलं महाराज तुमचा कोणता दिवस घालायचा, म्हणलं 10वा, पण यावर्षी 11वा आहे. विठ्ठल विठ्ठल असे असणारे सगळे पाचेगाव ग्रामस्थ, महिला मंडळ, पुरुष मंडळ, सगळे वारकरी संप्रदायात नितांत प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. सरणाच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करूया. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे, गवळण रूपी अभंग आहे. या अभंगामध्ये भगवान परमात्म्याची लीला वर्णन करतात. काल्याचं कीर्तन म्हणलं की त्याला काही दंडक आहे, बंधन आहे, वारकरी संप्रदायाचा काही नियम आहे. सप्ताहाचा पहिला दिवस असेल तर भगवान परमात्म्याच्या गुणाचं वर्णन करावं. काही ठिकाणी नामपर असेल, काही ठिकाणी स्तुतीपर असेल, मध्यंतरी संतपर असेल, आणि शेवटचा जागराचा कार्यक्रम असतो त्या दिवशी महाग्नीपर अभंग मागावा असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. पण काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी मात्र श्राद्धाचं चिंतन मांडून चालत नाही गड्या. त्या दिवशी भगवान परमात्म्याचं चरित्र उच्चारावे.
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काल्याच्या कीर्तन म्हणलं की भगवान परमात्म्याने गोकुळात जे वर्तन केलं, जे चरित्र केलं त्याचं उच्चारण करावं असं बंधन आहे. आपले आदरणीय शांताराम भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे, बसा. आणि म्हणून त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत. आज महत्त्वाचा दिवस आहे दसरा. तसा दसऱ्याचा शब्दाचा अपभ्रंश झाला भाऊ. शब्द तसा दशहरा आहे, दशहरा, पण त्याचा अपभ्रंश झाला दसरा. या दसऱ्याच्या दिवशी काही अनेक घटना घडल्या. त्यापैकी चालता चालता 2-3 घटना मी सांगून जाईल. भगवान प्रभू रामचंद्र वनवास असताना सीतामाईचं हरण झालं आणि रावण हा अधर्माचं कार्य करतो. अधर्माचं कार्य करीत असताना त्याला संपवलं पाहिजे, अधर्म थांबवला पाहिजे आणि धर्माची स्थापना झाली पाहिजे. म्हणून ही भगवान परमात्म्याचं कार्य आहे महाराज. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य पर तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा धर्माची स्थापना करण्याकरता युगानुयुग अवतार घेतात. त्याचपैकी रावण नावाचा एक, तो देखील भगवान परमात्म्याचा शिवांचा मोठा थोर भक्त होता. अलीकडे चंद्रकांत महाराज रावण बदनाम केला लोकांनी. हा रावणाच्या आचरणाचा नाही, एवढं कठोर नाही बोलता येणार. विठ्ठला बोलता भरपूर काही येतं, परंतु वयाची मर्यादा असते महाराज, नाही का. आणि अधर्म करणारा हा जो रावण आहे याला संपवलं पाहिजे, अधर्म थांबवला पाहिजे. म्हणून प्रभू रामचंद्रजी त्या असणाऱ्या रावणासोबत युद्ध करतात. रावण सर्वसामान्य नव्हता महाराज. रावणानं असे अनेक काही तांडव स्तोत्रासारखे स्तोत्राची रचना केलेली आहे महाराज. त्यापैकी एक मी स्तोत्र वाचलं, ते बहुतेक या ठिकाणी जास्त भाविकांच्या ऐकण्यात नसेल महाराज. ते माह्याबी काही व्यवस्थित पाठ झालं नाही भाऊ, 1 महिन्यापासून करतो मी, अवघड आहे जरा. यशास्ते द्राट द्राट द्रुट द्रुट ममलम टम टटम टम टटम तैलम 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 तु तैलम यशास्ते भूपकलम तैलम तैलम तु तैलम धुकु ख्वांग खुकांग ख्वांग खुकांग यशास्ते दाट द्राट द्रुट द्रुट ममलम टम टम टटम टम टम टटम टम तैलम तैलम तु तैलम ध्यायन्ते विप्र गायन्ते वसतीच सकलः चंद्र चूडोनः. असं भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी वर्णन केलं ना. अनेक काही शिवतांडव स्तोत्रासारखे त्या याची रचना केली महाराज. आणि म्हणून भगवान शिव हा सर्वसामान्य नव्हता, फार मोठा भगवान परमात्म्याचा भक्त होता असं सांगितलं गेलं महाराज. एकदा भगवान शिवाची उपासना करीत असताना रावण गायन करीत होता आणि गायन करून तो भगवान परमात्म्याची उपासना करत होता, शिवाची आराधना करीत होता. गायन करता करता विणेची तार तुटली, तर त्याने आपल्या शरीरातली एक शीर काढली, त्याची तार केली आणि त्याच्यावरती गायन केलं महाराज. तेव्हा भगवान प्रसन्न झाले होते रावणाला. कैलास मागण्याकरता अनेक 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 गरण होतं महाराज त्या असं. तर असणाऱ्या त्या रावणाचा भगवान परमात्म्याने वध केला. त्याला काय 10 मुख होती, 10 तोंड होती महाराज. म्हणून दशहरा, 10 असणाऱ्या शिराचा जो रावण आहे त्याच्यावरती विजय प्राप्त केला, म्हणून दशरा विठ्ठल दुसरा आवर्जून एक प्रसंग सांगितला जातो. या नवरात्र उत्सवामध्ये भगवान जगदंबेने महिषासूर सारख्या दैत्यासोबत युद्ध केलं महाराज. युद्ध किती दिवस केलं? 1 2 3 4 5 6 नाही, 9 दिवस युद्ध केलं महाराज. आणि 9 दिवस युद्ध का केलं महाराज, त्याच्या पाठीमागं सुद्धा फार मोठा इतिहास आहे. देवी भागवतामध्ये सुंदर चिंतन आहे. पहिल्या दिवशी जेव्हा हा महिषासूर युद्धाला आला, त्या दिवशी एका स्वरूपामध्ये मायावी असणारा हा राक्षस आहे आणि या राक्षसानं एक रूप धारण केलं. 1 दिवस युद्ध जगदंबेसोबत केलं. पहिल्या दिवशी त्याचा वध केला, पहिली माळ जगदंबेला घातली. आता ती जगदंबा होती, ती युद्ध करण्याकरता आली होती बरं का महाराज. तिला ते पॉप भांग पाडायचा आणि मागं गजरा लावायचा आणि दांड्या खेळायला एवढा काय टाईम नाही का. एका एका स्वरूपामध्ये असणाऱ्या त्या दैत्याचा
9 दिवस युद्ध केलं आणि 9व्या दिवशी महाराज जेव्हा दैत्याचा महिषासूर स्वरूपात वध केला, त्या दिवसाचा दिवस म्हणजेच हा दशरा, विजयादशमी. जगदंबा विजय झाली म्हणून विजयादशमी हा एक प्रसंग घडलेला आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक प्रसंग सांगितला जातो. जेव्हा पांडव अज्ञातवासात होते, अज्ञातवासात असताना त्यांनी आपले शस्त्रास्त्र कुठं ठेवले? यारांडाच्या झाडावर, शमीच्या झाडावरती. शमीच्या झाडावरती हे शस्त्र ठेवल्याच्या नंतर 14 वर्ष त्यांचं ते अज्ञातवास संपला 1 वर्षाचा. 1 वर्षाचा अज्ञातवास संपल्याच्या नंतर त्यांनी जे आपले शस्त्र ठेवले ते शमीच्या झाडावरती ठेवले होते ते पुन्हा त्या दिवशी प्राप्त केले. कोणत्या दिवशी? दसऱ्याच्या दिवशी. आजच तो दिवस आहे. आणि आपण सोनं वाटतो प्रत्येकाला, नाही का? शमीच्या झाडाचं सोनं वाटतो. आपट्याचं झाड, त्याचा सुद्धा एक इतिहास सांगितला. एका गुरुकडे एक शिष्य अध्ययन करण्याकरता जंगलामध्ये होता. बऱ्याच दिवस साधना झाली. आता ज्ञानपूर्ण प्राप्ती झाली आणि ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर गुरुदक्षिणा काहीतरी द्यावी, हा दंडक आहे. म्हणून त्या शिष्यानं गुरुजीला विनंती केली, महाराज आजपर्यंत आपल्या चरणी मी सेवा समर्पित केली, आज माझ्याकडून काहीतरी घ्या. गुरुने सांगितलं, काय नको बाळा, या विश्वाचं कल्याण करण्याकरता, धर्माची पताका टिकवण्याकरता ज्ञान प्राप्त केलं, याचा सदुपयोग कर, योग्य उपयोग कर. नाही महाराज, काहीतरी घेतलं पाहिजे. गुरुजीला विनंती केल्याच्या नंतर गुरुजीनं सुद्धा त्या शिष्याची पात्रता पाहिली. मला 14 लाख सुवर्ण पाहिजे. कशाच्या? सोन्याच्या. आता सोनं गेलं 1.25 लाख वर भाऊ. एवढ्या मोठ्या सुवर्ण देण्याची परिस्थिती नाही, अवस्था नाही. मग तो एका राजाकडे गेला. त्या राज्यामध्ये नुकताच यज्ञ झाला होता आणि भंडारघर खाली झालं होतं. परंतु राजासमोर याचना केली. राजाचं कर्तव्य, जग आपल्या असणाऱ्या राज्यामध्ये जो कोणी असेल त्याची इच्छा पूर्ण करण्याचं काम राजाचं काम आहे महाराज, नाही का? राजाला विनंती केली. राजानं पाहिलं आपलं भंडारघर खाली झाली, नुकतंच यज्ञ केला, भंडारघर खाली आहे. पण तो राजा सुद्धा साधा नव्हता महाराज. आपल्या हातामध्ये शस्त्रास्त्रे घेतले आणि इंद्रासोबत युद्ध करण्याकरता गेला महाराज. अहो, इंद्राला धाक वाटला महाराज. कारण इंद्र दरबारी फार मोठ्या प्रकारचे भोग सांगितले माऊली ज्ञानोबरायांनी. भोग भोगीत असतात, त्याचा पुण्याचा क्षय होतो आणि तो काय करतो? येऊ लागा ते मागारे मृत्यू लोका. पद टिकवण्याकरता लोक फार मोठ्या प्रकारचा अट्टहास करतात. इंद्राला धाक पडला. इंद्राने धावा घेतला. हाती निघला कुठं? कुबेराकडं. कुबेराकडे गेल्याच्या नंतर कुबेराला सांगितलं, मला 14,000 सुवर्णाचा मोहरा पाहिजे. सांगितलं, काय हरकत नाही, पण देत असताना मी तुझ्या हातात देणार नाही. कोणत्या ठिकाणी द्यायचे हे सांग. आणि मग त्या राजाच्या राज्यामध्ये एक त्याचं झाड होतं. कशाचं? शमीचं झाड, आपण जे म्हणतो आपट्याचं झाड. त्या आपट्याच्या झाडाजवळ असणाऱ्या त्या सुवर्णमुद्राचं त्या ठिकाणी काय केलं? त्या ठिकाणी त्या दिल्या. कुणाला? राजाकडे. तो पुन्हा शिष्य 2 दिवसानं आला आणि त्या शिष्यात सगळ्या असणाऱ्या त्या मोहरा आपल्यासोबत घेतल्या. गुरुच्या समोर हजर झाला आणि सांगितलं, महाराज आपण सांगितले त्या गुरु आपल्या असणारे ह्या मोहरा आपल्यासमोर मला समर्पित करायचे आहे. महाराजांनी सांगितलं, तू खरोखर आता योग्य झाला. आता यापैकी मला फक्त किती दे? 14 दे, बाकीच्या तू परत घेऊन जा. अरे 14 सुवर्ण त्या गुरुजीच्या चरणी समर्पित केल्या. पण आता उरलेल्या सुवर्णाचं काय करायचं? ते सुवर्ण मृत्यू लोकातलं नव्हतं, ते वैकुंठातलं होतं, इंद्र लोकातलं होतं. आणि मग या सगळ्या सुवर्णा पुन्हा त्या आपट्याच्या झाडाजवळ त्या ठिकाणी नेऊन टाकल्या आणि त्या अदृश्य झाल्या. म्हणून तेव्हापासून आपल्याला दसऱ्याच्या दिवशी प्रत्येकाच्या हातामध्ये ते सुवर्ण पान देण्याची परंपरा सुरू झाली. विठ्ठल असा असणारा हा विजयदशमीचा कार्यक्रम आहे. दसरा आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक आणि पूर्णपणे मुहूर्त हा दसरा. आणि या दिवशी आपल्या सप्ताहाचा काल्याचा दिवस असतो. गेल्या 51 वर्षापासून भव्य दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी सप्ताह होतो. तसं तर कीर्तन करण्याच्या लायकीचा माणूस मी नाही आहे महाराज. मी एक सेवक आहे. परंतु या ग्रामस्थांच्या मोठ्या अंतकरणानं मला ही सेवा दिली आणि त्यांच्यासमोर मी सेवा करण्याकरता या ठिकाणी तत्पर आहे, उपस्थित आहेत. म्हणून सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. विठ्ठल याल तरी यारे लागे अवजे माग्या माझे मागे. त्या ठिकाणी गोकुळामध्ये वसुदेव आणि देवकीला भगवान परमात्म्या त्या ठिकाणी जन्म घ्यायचा. 3 जन्माचं तप आहे महाराज. आता वेळ फार कमी आता, नाही का?
कमी ओव्हरमध्ये जास्त बॉल झाले पाहिजे. 3 जन्म त्या ठिकाणी साधना केली भगवान परमात्मा आपल्या उदरामध्ये येण्याकरता. आणि वसुदेव देवकीने ती भगवान परमात्म्याची साधना केली होती. कंसाने त्यांना कारागृहामध्ये ठेवलं होतं. आकाशाची वाणी सांगे सकाळांशी तळमळ मानसी नका करो देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्रह्मन गायी भक्त. अनेक अनेक प्रकार आहे. अनेक प्रमाणातून हा विषय या ठिकाणी संत महात्म्यांनी विदित केला. परंतु त्या ठिकाणी बंदी खाण्यात असताना भगवान परमात्मा त्या ठिकाणी येणार आहे. पण त्याआधी 6 पुत्र झाले महाराज देवकी मातेला, नाही का. पहिला पुत्र झाला, ही बातमी कंसापर्यंत गेली. कंस मामा होता महाराज. बातमी गेल्या गेल्या धावत त्या ठिकाणी आला. हातातला मुलगा घेतला, घरघर फिरवला, भिंतीवरती आपटवला, निघून गेला. आता विचार करा त्या देवकी मातेचं अंतकरण काय म्हणत असेल महाराज, नाही का. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित जाणे माऊ लिचे चित्त जाणे माऊलीचे चित्त. हे असणार अंतकरण त्या आईचं आहे महाराज. आणि रडून वेळ घालण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्या हातामध्ये नाही आहे. पहिला मुलगा मार्गा, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला, 5वा झाला, 6वा झाला. 6ही मुलं त्या कंसाने मारले. 7वा मुलगा महाराज योगमायाने त्या रोहिणीच्या उदरामध्ये स्थापित भगवान परमात्म्याने केला. आणि मग तो दिवस उजाडला ज्या दिवशी भगवान परमात्मा हा अदैत्यांचा होणारा उत्माद थांबवण्याकरता भगवान परमात्मा जन्म घेतात. आणि भर पावसाळ्यामध्ये भगवान परमात्म्याने जन्म घेतला महाराज. प्रभू रामचंद्रांचं जीवन आणि भगवान श्रीकृष्णांचं जीवन पहा, 36चा आकडा आहे महाराज, नाही का. भर उन्हाळ्यामध्ये जन्म कुणाचा? प्रभू रामचंद्रांचा. भर पावसाळ्यामध्ये जन्म कुणाचा? भगवान श्रीकृष्णांचा. कार्यामध्ये सुद्धा फरक आहे. प्रभू रामचंद्रांचं जीवन आहे महाराज, एक वचनी, एक पत्नी, एक वाणी, नाही का. त्याचं आचरण करायचं सांगितलं. आणि भगवान श्रीकृष्णांच्या कार्याचं उच्चारण करायचं सांगितलं महाराज. एक परिवारामध्ये एक मनुष्य होता, तो कधीच ग्रंथ ऐकायला वगैरे जात नव्हता. पूर्वीचा काळ होता, मंदिरामध्ये ग्रंथाची परंपरा असायची. एक जण ग्रंथ वाचायचा, श्री भगवान वाच, आणि तो अर्थ सांगण्याकरता एक पुरुष बसलेला असायचा. तो म्हणायचा, हा ऐका भगवान परमात्मा काय म्हणले. त्याचा आवाजही तो पंचमध्ये असायचा. आणि मग त्या ठिकाणी ते ग्रंथ ऐकायला जाण्याची परंपरा होती. पत्नीनं सांगितलं, काय घरात बसता हो, जरा कधी मध्ये कीर्तनाला जा, गावात सुंदर असं कीर्तन चालू झालं, जा जरा कीर्तनाला. सांगितलं, चला. बायकोच्या हट्टावरून गेला कीर्तनाला. त्याने त्या ठिकाणी पांडव प्रताप ऐकला. त्या ठिकाणी त्यांना विचार केला आणि तो घरी आला. पण ही सुद्धा घरी नाही थांबली. ही सुद्धा मंदिरात, दुसऱ्या मंदिरात ग्रंथ चालू होता, नाही का. आता अनेक मंदिरामध्ये भजन चालतात, अनेक मंदिरामध्ये ग्रंथ चालतात. आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र त्यानं ऐकलं. 16,108 त्यांनी ऐकलं. घरी आल्याच्या नंतर सांगितलं, काय झालं ग्रंथामध्ये, काय ऐकलं. अहो सांगितलं, भगवान श्रीकृष्णाच्या लीला ऐकल्या. 16,108 पत्न्यात म्हणले भगवान परमात्म्याला. मग मी एखादी अजून केली तर ती म्हणले, असं काय की ना बरगाड्या उघड्या पाड्या, विठाला विठाला. पण पत्नी सुद्धा हुशार होती महाराज. पत्नीने सांगितलं, आज मी ही ग्रंथ ऐकला, पांडवांचा प्रताप ऐकला. एका द्रौपदीला 5 पती होती म्हणले. मग मी जर एखाद्या, तिने सांगितलं, बरं आहे, ती रे बिचू पण मी रे बिचू, विठाला विठाला. असं असणार त्या ठिकाणी. आणि योगमाया आहेत महाराज. योगमायाने त्या ठिकाणी 7वा जो गर्भ आहे तो रोहिणीच्या उदरामध्ये स्थापित केला. भगवान परमात्मा अवतार घेण्यासाठी तत्पर झाले. आणि म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी 8व्या बालकाच्या रूपाने प्रगट होतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. भगवान परमात्मा प्रगट होतात. भगवान परमात्मा असं म्हणतात, 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली बाबा.
8 वर्षाची मूर्ती प्रगट झाल्याच्या नंतर वसुदेव देवकीचा आणि भगवान परमात्म्याचा संवाद झाला आणि त्या ठिकाणी स्मरण करून दिलं 3 आणि तुम्ही जन्म या ठिकाणी माझ्या साधनेमध्ये घेतले आणि त्यांची इच्छा होती की पुत्र रूपाने माझ्या उदरामध्ये यावा. हा संवाद झाला. पण देवकीनं भगवंताला विनंती केली, जर तुम्ही 8 वर्षाचं झाले तर तुमचं लालन पालन, लहान बाळकाचं असणारं प्रेम हे मला कसं अनुभवायला मिळेल महाराज. भगवंताला विनंती केली. भगवान परमात्मा छोटे झाले, रडायला लागले. इकडं असणारं सगळं कंसापर्यंत बातमी केली, महाराज महाराज 8वा जन्माला आला, 8वा ते 8वा काय आकाशाची वाणी सांगे सकळांशी 8वा तो 8वा आज जन्माला आला. महाराज कंसाला दम आहे काय, शेवटचा दिवस होता, कंस धावत धावतच आला. विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी आल्याच्या नंतर महाराज भगवान श्रीकृष्ण वसुदेवजीला सांगतात की मला तुम्ही पाठीमध्ये घाला आणि मला कुठं घेऊन जा. नंदाच्या घराला घराला नंदाच्या नंदाच्या घराला मजने गोकुळाला पाठीमध्ये घातलं महाराज. अनेक अनेक दरवाजे त्या ठिकाणी होते. प्रत्येक दरवाजाला कुलूप लावलेलं होतं. पण जसा जसा भगवान परमात्म्याला पुढे घेऊन वसुदेवजी चालत होते तसे तसे दरवाजे आपोआप उघडत होते, कुलपा तुटत होत्या महाराज. त्या भगवंताने सांगितलं, कुलूप लावणारा मृत्यूलोकातला जरी असला तर निर्माण करणारा मी आहे ना महाराज, नाही का. अहो काय भगवान परमात्म्याची सत्ता सांगितली माऊलीत ज्ञानोबराय नाही. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चालिता. ही सत्ता भगवान परमात्म्याची आहे. चाले हे शरीर कोणाची चाले हे शरीर कोणाची चाले ही भगवान सर्व काही करू शकतो. माऊली ज्ञानोबरांनी चिंतन करताना सांगितलं, झाडाचं पान देखील जर भगवान परमात्म्याच्या अधिकाराशिवाय हलत नाही, हा वृक्षाशी पान आले ज्याची सत्ता राहिली. आणि मग हे तुम्ही आम्ही काय नाही का महाराज, कुलपा उघडत गेले महाराज. पण त्या कुलपा सुद्धा एवढ्या फास्ट उघडल्या, त्यांनी पाहिलं 12कडे काटा धावतो. धावत धावत त्या ठिकाणी यमुनेपर्यंत गेले. पावसाळ्याचे दिवस असल्या कारणानं यमुना मातेला पूर आलेला होता महाराज. आता जसा पूर येऊन गेला, या पुरामध्ये अनेक लोकांचं नुकसान झालं बाबा. जेव्हा जेव्हा व्हॉट्सअपला फोटो यायचे, त्या गाया जागच्या जागी मरून गेल्या, पिकाचे पिकं उद्ध्वस्त झाले भाऊ, गावाचे गावं वाहून गेले, लोकांच्या गाड्या घोड्या सगळ्या वाहून गेल्या. कशामुळं घडतं महाराज? संतवाणी महाराज, संतवाणी. संत महात्म्यांनी सांगितलं, ज्या दिवशी मनुष्य त्याचं अनुकरण चुकीचं येईल, ज्या दिवशी तो चुकीच्या मार्गाला जाईल, ज्या टायमाला त्याच्याकडून अधर्म घडेल, त्या टायमाला हे जग मात्र बुडवल्याशिवाय राहणार
चालता चालता प्रसंग आठवला म्हणून सांगतो. जगन्नाथपुरी आपणा सगळ्यांना माहीत आहे. जगन्नाथपुरीचा इतिहास असा आहे महाराज, त्या ठिकाणी जगन्नाथ भगवंताची लाकडाची मूर्ती आहे. कशाची? लाकडाची. भगवान परमात्मा जेव्हा गुजरातमध्ये ते ठिकाण आहे भालुका तीर्थ म्हणून, ज्या ठिकाणी पारध्याने भगवान परमात्म्याच्या पायाला बाण मारला, ते भालुका तीर्थ गुजरातमध्ये द्वारका धाम करीत असताना त्या ठिकाणी आपल्याला दर्शन होतं. ज्या दिवशी भगवान परमात्म्याच्या अंगठ्याला बाण लागला, त्या दिवशी भगवान परमात्म्यानं आपलं हृदय काढून ते त्या असणाऱ्या जगन्नाथ मूर्तीच्या आणि हृदयामध्ये स्थापित केलेलं आहे भाऊ. म्हणून आजही जगन्नाथ भगवान परमात्म्याची तब्येत खराब होती, आजही डॉक्टर बोलून त्या लाकडाची मूर्ती तपासल्या जाते भाऊ. पण तिथला वृत्तांत असा सांगितला, तिथला इतिहास असा सांगितला, ज्या दिवशी या जगन्नाथपुरीच्या मंदिरावरून हवाई जहाज उडेल, त्यानंतर अगदी थोड्याच दिवसामध्ये या जगाचा उत्पात होईल. काही दिवसापूर्वी विमान उडलं महाराज. पहिली गोष्ट आहे. तिथलं अजून एक असं महत्वाचं आहे, पूर्वेचा वारा जर पश्चिमेला वाहत असेल तर तो झेंडा पूर्वेला वाहतो, फडकतो. हे एक तिथलं वैशिष्ट्य आहे. तिथं एक चक्र आहे महाराज. त्या चक्राचा आकार जिकून पाहिलं, मंदिराच्या चारीही बाजूनं बघा, कुठल्याही बाजूनं पाहिलं तर ते चक्र आपल्या बाजूनं असल्यासारखं जाणवतं. ही त्या भगवान जगन्नाथाची कृपा आहे. आणि अजून एक प्रसंग घडला 2019ला जेव्हा कोरोना आला चंद्रकांत महाराज, त्या टायमाला त्या झेंड्याला आपोआप आग लागली होती. आणि संत महात्म्यांनी असं वर्णन केलेलं आहे, ज्या दिवशी हा ध्वज पडेल, ज्या दिवशी ध्वजाला आग लागेल, ज्या दिवशी ध्वजाला चीर पडेल किंवा तो फाटेल, त्या दिवशी मात्र समजून जावं की लवकरात लवकर या जगबुडी होण्याचे काही संभव आहे. काही दिवसापूर्वी 4-8 दिवसापूर्वी त्या ठिकाणी एक गरुडासारखा एक मोठा पक्षी आला आणि त्या पक्षानं त्या झेंड्याला विदीर्ण केलं. त्यातला एक पट घेऊन तो संपूर्ण जगन्नाथामध्ये फिरला भाऊ. कोण? पक्षी. म्हणून संत महात्म्यांनी असं वर्णन केलेलं आहे, महान महान ऋषी आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, ज्या दिवशी ह्या गोष्टी घडतील त्या दिवशी जग संपल्याशिवाय राहणार नाही, लवकरात लवकर या जगाचा क्षय होईल. आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळायला लागल्या. विठ्ठल विठ्ठल. 4 वर्षाच्या पाठीमागं जर काळ पाहिला तर पाण्यासाठी लोक तळमळत होते भाऊ. आपल्याला 2017 पर्यंत पाऊस पडत नव्हता, पाणी पुरत नव्हतं. 2017 पासून म्हणजे ही परतीतून सुरू झाली होती ती पडती बाजू. 17, 18 आणि 19ला त्या ठिकाणी कोरोनासारखा महामारी आली. आणि म्हणून ज्या दिवशी मनुष्य मर्यादा सोडतो त्या दिवशी निसर्ग सुद्धा मर्यादा सोडल्याशिवाय राहत नाही. हे जिवंत उदाहरण आहे. विठ्ठल विठ्ठल. तिकडं नंदाबाबा बरेच टायमाचे उभे राहिले पाठी घेऊन. नंदाबाबा त्या ठिकाणी यमुनेमध्ये प्रवेश करतात. या विश्वाचा चालक मालक बालक रूपामध्ये आल्याच्या नंतर त्या यमुना मातेला सुद्धा वाटलं भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यावं, म्हणून यमुना माता सुद्धा सर वर चढत होती. पाठीमध्ये असणारा भगवान परमात्मा त्या भगवंताने पाहिलं, आपले पिताश्रींची जरा अवस्था व्हायला लागली, तोंडामध्ये नाकामध्ये पाणी जात आहे. भगवंतानं हळूच पाय काढला आणि त्या पाठीच्या बाहेर टाकला आणि भगवान मातेला दर्शन होतं. भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोकुळामध्ये पोहोच होतो आणि गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी यशोदा माता आहेत महाराज, त्या यशोदे मातेजवळ त्या भगवान परमात्म्याला सोडला आणि असणारी त्या ठिकाणी जी माया होती महाराज, ती माया त्या ठिकाणी प्रगट झाली. तिला पाठीमध्ये घातलं आणि ती पाठीमध्ये घालून कंसापर्यंत येण्याच्या त्या वाड्यामध्ये बंदीखान्यामध्ये येईपर्यंत महाराज ती माया रडली नाही महाराज. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर सगळे कुलपा दरवाजे बंद झाले आणि योग माया रडायला लागली. म्हणता म्हणता बातमी कंसापर्यंत गेली. कंस धावत धावत त्या ठिकाणी आला. पहिला 8वा पुत्र येणार होता.
कन्या कस काय झाली? त्या ठिकाणीच रावणाला शंका आली होती महाराज. शंका रावणाला येत असती. त्या ठिकाणी कंसाला शंका आली नाही का. आणि मग त्या ठिकाणी असणारी ती कन्या घेतली, गरगर फिरवली, आपटवणार. तेवढ्यात ती आकाश मार्गामध्ये ती व्यापक रूपाने प्रगट झाली आणि सांगितलं, मूर्खा कंसा, अरे मला मारण्याच्या आधी तुला मारणारा गोकुळामध्ये काय करतो? लीला करतो. प्रगट झालाय तो त्या ठिकाणी महाराज. तो जर लागी लागे वधी उपजला मज आधी. संभाषण झालं महाराज त्या मायेचं आणि कंसाचं आणि माया अदृश्य होऊन गेली. तिथून पुढं मग कंसानं मिटिंग भरवली. चला आता आपला शत्रू तर जन्माला आलेला आहे आणि जन्माला आला म्हटल्यानंतर याला संपवल्याशिवाय पर्याय नाही. खुर्ची करता कोण कोणाच्या डोक्यात दगड घालीन सांगता येत नाही, नाही का. आणि ते कंसाला सुद्धा त्या गोष्टीचा धाक पडला. आणि मग मिटिंग भरण्यात आली. मला त्या ठिकाणी मिटिंग भरवली. सगळे राजे महाराजे प्रधान मंत्री संत्री सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि हा सगळा वृत्तांत कंसाने त्या ठिकाणी मिटिंगमध्ये मांडला आणि सांगितलं, चला कोण असणार आहे त्या भगवान परमात्म्याला मारायला जातं. सगळ्यांच्या माना खाली होत्या महाराज. पण पुतना नावाची एक मायावी स्वरूपाची एक श्री राक्षस त्या ठिकाणी उठली आणि सांगितलं, मी मारते महाराज. भागवत कथेमध्ये वर्णन करीत असताना फार सुंदर वर्णन आहे. बडहा पीडं नटवर वपुः कर्णो कर्णिकार वेव्रतवास कनक कपिशं वैजयंती माला. भगवान परमात्म्याचं स्वरूप. आणि त्या ठिकाणी ती पुतना उभी राहिली. तिनं विडा उचलला, मी मारून येते. पण महाराज सत्तेचा दुरुपयोग कसा होतो पहा. हे सगळं घडत असताना 8 दिवसाचा कालावधी निघून गेला. आणि मग काही प्रधानांनी विचारलं, महाराज 8 दिवसाचा कालावधी गेल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा नेमकं कुठल्या घरात जन्माला आला याची कल्पना नाही, ॲड्रेस नाही, प्रूफ नाही. कितीतरी बालक 8 दिवसामध्ये जन्माला आले. त्यांना सांगितलं 8 दिवसाचा विचार करू नका. गोकुळामध्ये 8 दिवसात जेवढे जन्माला आले तेवढे हे मारून टाका. निघली महाराज ती पुतना. सुंदर असं रूप धारण करून ती नंदराणीच्या वाड्यामध्ये आली आणि आवाज देते, यशोदा. मैया धावत धावत बाहेर आली. पाहिलं कोणा एवढा जाड आवाज दिला. आणि त्या ठिकाणी पाहिलं सुंदर अशी एक स्त्री आहे. अगं ओळखलं का, मी तुझी बहीण. स्वार्थाकरता नाती जोडणारी लोक असतात. तिने सांगितलं, ही बहीण कधी पाहिली नाही, हिचं कधी भेट नाही, हिच्या संग कधी संभाषण नाही, ही कोण आहे. तिने सांगितलं, बाकीचं राहू दे, मला भगवान परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता तुझा लल्ला कुठे आहे त्याचं दर्शन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे. नाही सांगितलं, तो आता भगवान परमात्मा झोपला, त्याचं दर्शन आता नाही होऊ शकत. सांगितलं, असं काय करते यशोदा, दर्शनासाठी किती लांबून आले मी आणि मला त्याचं दर्शन झालं पाहिजे. भगवान परमात्म्या पडल्या पडला विचार करतात, अहो हे बोनीचं गिराईक आहे, हे जर सोडलं तर पुढं कसं होईल, नाही का. भगवान परमात्मा रडायला लागतात. आवाज आला आणि सांगितलं, यशोदा अरे काय खोटं बोलती, तो भगवान मध्ये रडतोय. भगवान आपल्यासाठी होता, तिच्यासाठी भगवान नव्हता महाराज तो, नाही का. शत्रुबुद्धीनं आली होती महाराज. भगवान परमात्मा रडायला लागले. यशोदेचा नाही झाला ते भगवान परमात्म्याला घेऊन येते. आणि जेव्हा महाराज भगवान परमात्म्याला त्या असणाऱ्या पुतणेकडं दिलं, त्या पुतणेनं महाराज थोडंसं मागं सरकून भगवान परमात्म्याला हातामध्ये घेतलं आणि मायावी स्वरूप प्रगट करून आपल्या स्तनाला लावलं महाराज. आता भगवान परमात्म्याने विचार केला, मी दही दूध खाण्यासाठी या ठिकाणी आलो, पण माझ्यासमोर विषाचा प्रसंग आहे महाराज. म्हणते भोलेबाबाचं ध्यान केलं महाराज. जटाटवी गलज्वला प्रभाव पावित स्थले भुजंग डमट डमट डमंडिनाद वड्ड मरवयं जकोर घंट तांडवं गुणाशिवं शिवं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भोले बाबाचं त्या ठिकाणी स्मरण केलं. भोले बाबांना सांगितलं, पिण्याचं काम मी करतो, पचन करायचं काम काय करा तुम्ही करा. भोले बाबाला म्हणून भगवान परमात्म्याने ते विष प्राशन केलं, ते कंठामध्ये साठलं आणि अनेक स्वरूपानं या प्रसंगाचं वर्णन आहे बरं का.
समुद्र मंथनामध्ये जे हलहल नावाचं विष निघलं ते देखील भगवान परमात्म्याने प्राशन केलं, म्हणून कंठ निळा झाला, म्हणून नीलकंठ नाम विठ्ठल विठ्ठल. आणि भगवान परमात्म्याने महाराज ते पंचप्राण खेचण्यास सुरुवात केली. ती असणारी पुतना सैरावैरा धावायला लागली. महाराज सोड सोड कृष्ण म्हणून त्या ठिकाणी आवाज झाला. पंचप्राण खेचले भगवान परमात्म्याने, जणू आता प्राण सद्गतीत झाला, प्राण सोडायची वेळ आहे. अशा विकराळ स्वरूपाचा असणारी ती पुतना आणि भगवान परमात्म्याला मारण्याकरता त्या ठिकाणी आली. आणि महाराज जो शत्रुबुद्धीनेही आला तरी त्याला सायुज्य पद प्राप्त करून देणारा तो भगवान परमात्मा आहे. पुतनेचा उद्धार करून टाकला विठ्ठल. अशा प्रकारचे अनेक मायावी राक्षस कमी का विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय झालं, गावात 10 दिवस पारायण झालं बाबा. पारायण म्हणल्याच्या नंतर तुम्हाला अनुभव आहे, पूर्णपणे घासा बसला. कीर्तनाच्या साथीला काय मी माईकवर नव्हतो, पण पारायण मात्र जबाबदारीनं करावं लागत होतं. काही काही ठिकाणी 2-2, 4-4, 5-5, 10-10 वाचक असतात इतर गावांमध्ये. परंतु काल शास्त्रीजींनी सांगितलं, पाचेगाव हे पुरातन गाव आहे आणि पाया भरणी परमार्थाची या गावामध्ये भक्कम अशा प्रकारची झाली. चांगल्यापैकी 100-150 वाचक होते. आणि मग ते एवढे वाचक असल्याच्या नंतर जो व्यासपीठवर असतो त्याला देखील लहरीत पारायण करायला नाही का, त्याची लहर निर्माण होती. पारायण चांगल्यापैकी झालं, घसा बसला. कदाचित स्वराचं मागं पुढं होऊ शकतं, काय सांगता येत नाही. असं का? बरं बरं. विठ्ठला विठ्ठला कुठपर्यंत आलतो आपण? काय चालू होतं आपलं? कीर्तन. पुतनेला सायुज्य देऊन टाकलं महाराज. अनेक त्या ठिकाणी कागासूर आगासूर अनेक प्रकारचे त्या ठिकाणी दैत्य येत होते. आणि हे येत असताना भगवान परमात्म्याला एकाला सायुज्य मुक्तता देऊन टाकली महाराज. एक दिवस प्रसंग घडला. एक मांबळ भट नावाचा ब्राह्मण, त्याने भगवान परमात्म्याला मारण्याचा विडा उचलला. आणि तो ब्राह्मण त्या ठिकाणी आपला कंसाला आश्वासन देतो, कारण अदुगर रावण घेतल्यामुळे कंसाचा आणि रावाचा जरा आता संपर्क यायला लागला. विठ्ठला विठ्ठला. ब्राह्मण म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र ठेवा. सुंदर अशी लांबलचक शेंडी नाही का बाबा, चंबन केलेली, गळ्यामध्ये जानवं, धोतर घातलेलं, हातामध्ये वेदाचं पुस्तक, आणि चालला महाराज. गोकुळामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यानं विचारलं का हो, सोयरीक जमायची असली की लोक डायरेक्ट त्या माणसाच्या घरी नाही जात. चंद्रकांत महाराज ते अदुगर 100 फुटावर अदुगर ब्रेक मारतात आणि मग ते असा विचारतात का हो, आमक्या रामभाऊचं घर कुठे आहे? हे काय जवळच आहे. कसं काय हो त्यांचं जवळ? आता हा आपल्या पार्टीचा असला तर म्हणतो चांगलं, नाही तर मग काय खरंय महाराज. विठ्ठला विठ्ठला. ब्राह्मणांना त्या ठिकाणी अनेक ठिकाणी विचारलं, नंदरायाचा वाडा कुठे? विचारत तो तिथपर्यंत आला. आणि सकाळी यशोदेमाया भगवान परमात्म्याला स्नान घालीत होत्या. स्नान घालीत असताना त्या ठिकाणी पाहिलं आणि त्या मांबळ भटाला पाहिल्याच्या नंतर त्या मातेचं अंतकरण असतं महाराज, आपल्या पुत्राचं भविष्य आपल्याला लवकर कळावं नाही का. त्यांनी महाराज या बसा. अगदी आदर आतिथ्य असणाऱ्या प्रकारची त्या ठिकाणी त्या मांबळ भटाची पूजा केली आणि सांगितलं, महाराज तुम्ही भविष्य बघता का? म्हणजे हो. किती पैसे घेता? ते सांगितलं जे देतील ते घेतो, ठरवून काय येत नाही का. विठ्ठला विठ्ठला. आणि महाराज तो मांबळ भट पाटावरती बसला. भगवान परमात्म्याला समोर पाहिलं. शत्रुबुद्धीनं येणारा मांबळ भट जेव्हा भगवान परमात्म्याची नजर करतो महाराज, स्वतःला विसरून गेला तो मांबळ भट. कशा करता आलो मी, काय कार्य करता या ठिकाणी आलो. 5 मिनिटं भगवान परमात्म्याच्या नजरेत नजर त्याने मिळवली आणि स्वतःचं कार्य विसरून गेला महाराज, स्वकर्म विसरून गेला. पण त्याच्या पुन्हा लक्षात आलं, जर या ठिकाणी भगवंताला नाही मारलं तर कंस आपल्याला काय जिवंत ठेवणार
हा. आणि मग तो भगवान परमात्म्याचा यशोदे तुझ्या पोटी हा असा मुलगा कसा जन्माला आला, याला लवकर मातीमध्ये गाडून टाका, याला ठेवू नका, हा तुमच्या कुळाचा क्षय करणार आहे, नाश करणार आहे. जसं जसं तो मंबड बोलत होता तसा तसा त्या यशोदेचा पारा चढला महाराज. आणि हे बाकीचे मंडळी ऐकत होते, त्यांचाही पारा चढला. पण हे महाराज ते माणसांनी सहन केलं. परंतु बाकीचे ज्या जड वस्तू होत्या, जड पाट असेल, पोळपाट असेल, लाकणं असेल, नाही का, अशा वस्तू, यांना भगवान परमात्म्याचा अपमान सहन होईना महाराज. कपटी मांबळ बटा तिडे पिडे असं वर्णन दिलं महाराज. घरातून एक एक वस्तू यायला लागली आणि त्या मांबळ भटाला ठोकायला लागली महाराज. पाट आला, वरवटा आला घरातला, ते पोळी लाटायचं काय म्हणते ते लाटणं आलं, नाही का. एक एक वस्तू येऊन महाराज त्या मांबळ भटाची पिटाई केली. सगळ्यांचं झाल्याच्या नंतर सगळ्यांना वाटलं एक एक चाल, म्हणलं आपण भैरवी तरी म्हणावा. आणि म्हणून त्याच्या खालचा जो होता पाट, त्या पाटानं त्याला लोटलं महाराज. पाडलं खाली, उलट पालता झाला आणि पाट वर गेला महाराज. किती वर? शेडपर्यंत न्यायचा वर. अहो तो चांगला वर गेला महाराज. एक फटका दिला, पुन्हा पाठ पाठीमाग गेला. कुठे गेला पाठ? अण्णा पाठीमाग. आणि तो असा जवळ नाही गेला, श्रामपूर पर्यंत सारखं लांब गेला महाराज, 20 किलोमीटर. तिथून जोरात आला, असा फटका दिला. एवढी दयनीय अवस्था असणार आहे त्या मांबळपाटाची झाली महाराज. पंचांगण फाटलं. पंचांग फाटले, जानवे तुटले, धोतार गळाले, टिंबा टिंबाचे विठाला विठाला विठाला. अशा अनेक लीला भगवान परमात्मा असणाऱ्या गोकुळामध्ये करीत होते महाराज. गवळणी भगवान परमात्म्याला भेटण्याकरता येत असायच्या. खूप दिवस हा नित्यक्रम चालला. एक दिवस भगवान शंकर महाराज त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या दर्शनाला येतात महाराज. भगवान परमात्म्याचा वेश, भगवान शिवांचा वेश महाराज, नाही का. त्या ठिकाणी कातळ गुंढळलेलं, गळ्यामध्ये सर्पाचा आहार, भस्म लावलेला, वर जटा गुंढळलेल्या भगवान शिवाचं स्वरूप. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर हातामध्ये चिमटा, अलक निरंजन. त्या ठिकाणी यशोदा धावत बाहेर आली. कोणाचा एवढा जाड आवाज आहे गड्या? यशोदा धावत आली. तिनं पाहिलं, आय बाय बाय बाय, भस्म लावलेला, सापाचा हार गळ्यामध्ये. मला वाटलं भिक्षा पाहिजे असेल. त्यांनी सांगितलं महाराज थांबा, जरा दूरच थांबा, तुमच्या स्वरूपाला अनुसरून जरा तुम्ही काय करा, दूरच थांबा, मी भिक्षा घेऊन येते. यशोदा मैयामध्ये जाते, भिक्षा वगैरे घेऊन येते आणि त्या ठिकाणी त्या समर्पित करण्याकरता. आणि त्याच्यामध्ये एक नवरत्नाचा हार देखील आणला होता महाराज. भगवान शिवानी पाहिला, रे नैश्वर वस्तू मला नाही पाहिजे मैया, मला असणाऱ्या भगवान परमात्म्याचं दर्शन करायचं मैयाचं. मैया म्हणते नाही नाही, मेरा काना डर जाएगा, भगवान परमात्म्याला मी तुमच्याकडे देणार नाही. आत्तापर्यंत अनेक प्रकारचे मायावी राक्षस आले, परंतु ते सर्वसामान्य रूपातच येत होते. आणि आता सुद्धा अनेक मायावी राक्षस आपल्यामध्ये लपले, फक्त ते मायावी स्वरूपातच आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि त्या ठिकाणी मग भगवान परमात्मा येतात. हे मैया त्वेरे द्वारे
यशोदा तेरे द्वारे बाल जोगी आयो, बाल जोगी आयो। हे मैया तेरे द्वारे, यशोदा तेरे द्वारे बाल जोगी आयो, बाल जोगी नेटवर्क कमी पडतंय। विठ्ठल विठ्ठल यशोदा तेरे द्वारे, नाही का? भगवान शिव दर्शना करता येतात महाराज। भगवान परमात्म्याची इच्छा मैयाने सांगितलं ते होणार नाही। भगवान शिवाने डोळे बंद केले, भगवान श्रीकृष्णांच्या विशाल स्वरूपाचं स्मरण केलं, सांगितलं देवा अहो खूप दूरवरून या ठिकाणी दर्शना करता आलो, तेवढं दर्शन द्या ना। सांगितलं भगवान परमात्म्याने आम्ही जरी गावामध्ये असलो पण गावाची सगळी सत्ता सरपंचाच्या हातात दिली। ही सगळी सत्ता मैयाच्या हातामध्ये, तुम्हाला मैयाला वश करावं लागेल मग दर्शन होईल महाराज। मैयाची विनंती करतात आणि त्या ठिकाणी मग भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता त्या ठिकाणी शिव आतुर झालेले आहेत। आणि त्या ठिकाणी हे वृंदावनला गेल्याच्या नंतर देखील महाराज भगवान परमात्म्याच्या मंदिराच्या समोरच एक हरिहरेश्वर म्हणून महादेवाचं मंदिर आहे, गणेश महाराज। ते नंदबाबाच्या वाड्याजवळच आहे। भगवान शिव तिथं आले आणि तिथंच थांबले, तिथंच ध्यान लावलं। अशा प्रकारे दर्शन झालं। अनेक प्रकारच्या लीला भगवान परमात्म्याने केल्या। गवळणींसोबत रासलीला केली। चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, वृंदावनी रास क्रीडा पाहू। चला बाई चला चला वृंदावनी रास क्रीडा पाहू। नंदाचा बाळे केला लवलाव, नंदाचा बाळे केला लवलाव, नंदाचा बाळे केला देह भाव सांडूने पायी संताप दीना। चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू। नंदाचा बाळेने केला नवलाव, नंदाचा बाळेने केला नवलाव। या प्रकारे भगवान परमात्म्याने अनेक लीला केल्या। एक चौर्यमंडळ स्थापन केलं आणि गावामध्ये चोरी करायला सुरुवात केली। अनेक गवळणींचे गऱ्हाणे यायला लागले महाराज, बरं का शशिकांत महाराज। अनेक गवळणींचे गऱ्हाणे यायला लागले, गऱ्हाणे। पण महाराज एखाद्या मातेचं लेकरू किती उन्हाळ असू द्या, नाही का, ते कसंही असू द्या तरी सुद्धा ती आपल्या बाई तुझा लाड काकाला माझं गोडवाणी, बाई तुझा लाड काकाला माझं गोडवाणी, बाई तुझा लाड काकाला तुझं गोडवाणी, बाई तुझा लाड काकाला तुझं गोडवाणी। घोडा किती सांगू घोडा किती सांगू
प्रमाणामध्ये भगवान परमात्म्याचा भावही सांगितला आणि कार्यही सांगितलं महाराज. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटी, याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू ग, महीपत्र सिंधवाटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटी, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटी, तुलाच गोड वाटी, तुलाच गोड वाटी. गवळणींच्या घराने यावं लागले महाराज त्या ठिकाणी, परंतु यशोदे मातेला ही गोष्ट पटना. यशोदेनं पाहिलं की आपला भगवान असं करू शकत नाही महाराज, नाही का. आणि मग त्या ठिकाणी गवळणींच्या घराने येऊ लागले. मग एक दिवस चोरी भगवान परमात्म्याची डोळ्यासमोर आली आणि मग यशोदेने सांगितलं आता तू इथं राहायचं नाही. पूर्वीच्या काळी शाळा नसायच्या, पाठशाळा मिळणं हे फार दुर्मिळ गोष्ट श्रीमंताच्या मुलांकरता. मग पूर्वीची शाळा असायची महाराज, गाया घ्यायच्या आणि वनामध्ये जायचं. तुझ्या दाईराला दाईराला तुझ्या दाईराला दाईराला तुझ्या दाईराला दाईराला तुझ्या दाईराला दाईराला उद्या जाईन मीराना सवे घेऊन गोधना. आईनं सांगितलं तू आता शाळेत जायचं. आणि शाळेत जात असताना, शाळा म्हणजे कुठली शाळा, गाई चारायची शाळा नाही का. आणि ही शाळा त्या ठिकाणी मग भगवान परमात्मा गाई चारण्याकरता वनात जाऊ लागले. इकडं खेळ चालूच होते, चोऱ्या चालूच होत्या नाही का. पण चोरी करताना नियम सांगितला बरं का बाबा. मग चोरी करायची ना, चोरी करीत असताना तुम्ही काय करा, माझ्या मागे मागे या अभंगाचं प्रथम
परमात्म्यानं चौरलीला केल्या त्यामध्ये एक चौरलीमध्ये असणारं स्वरूप त्या ठिकाणी व्यतीत केलं. चोरी करीत असताना भगवान परमात्मा आपल्या गोपालांना घेऊन जायचे. भगवान परमात्म्याने सुद्धा एक युनियन तयार केलं होतं महाराज. जसं गाव चालवण्याकरता काय लागती? ग्रामपंचायत. सगळ्या गावातल्या पंचायती कुठं पाहायला जात्या? त्याच्याकरता ग्रामपंचायत. भगवान परमात्म्याने चौरलीला मंडळ स्थापन केलं. पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, बोबड्या अनेक प्रकारचे गोपाळ त्या ठिकाणी. आणि हे गोपाळ घेऊन भगवान परमात्मा चोरी करायला जायचे. चोरी करीत असताना काही सामुग्री सोबत घ्यायची सांगितली. खडे घ्या, कोणाला फेकून आणायचे? माती घ्या, सराटे घ्या, काठी घ्या, ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या सांगितल्या. हे कशा करता पाहिजे? आधी काय चोरीचं सामुग्री आहे का भाऊ? अण्णा, चोरी करायची म्हणल्यानंतर काहीतरी चांगले दांडे पाहिजे आणण्याकरता, काहीतरी शस्त्र पाहिजे. हे खडेन, मातीन, सराटेन हे काय प्रकार आहे? भगवंतानं सांगितलं याच्याकरता शहाणा माणूस पुढं असावं लागतो. ऐका, आपण जर एखाद्या ठिकाणी चोरी करण्याकरता गेलो तर आपण लहान लहान गोपाल आहेत, ग्वाले, तिकडे वृंदावन साईडला ग्वाले शब्द वापरले जातात. आपण वयानं लहान आहोत, उंचीनं लहान आहोत, अधिकारानं मोठे आहोत, पण दहीहंडी टांगलेली कुठं असती? वर. पण जर अंधार असेल आणि दहीहंडी जर वर असेल तर ती दहीहंडी भरेल आहे की मोकळी आहे पाण्याकरता आपल्याला खड्याची आवश्यकता आहे. मग काय करायचं? प्रयोग कसा करायचा? साधन असावं, पण ते कसं वापरायचं? घरामध्ये चौकड खडे फेकायचे, जिथं बदबद आवाज येईल समजायचं की दहीहंडी भरलेली, याच्याकरता खडे पाहिजे. भगवंताने सांगितलं वा वा, गोपालाने सांगितलं वा वा, चांगली आयडिया आहे महाराज, चोरीची चांगली प्रॅक्टिस आहे म्हणले. अजून दुसरी, आता हे खडे ठीक आहे, माती कशा पाहिजे? चाललेली माती. सांगितलं किती सोपं आहे राजा हो. जर ती गवळण मटक्याचा आवाज झाल्याच्या नंतर गवळण जर आपल्या पाठीमागं धावत आली तर तिच्या डोळ्यामध्ये माती फेकायची आणि पळून जायचं, ह्याच्याकरता माती पाहिजे. पण त्याच्यामध्ये एक लय हुशार होता महाराज. ते म्हणला गवळण जर चष्मा घालून आली तर? सांगितलं आपण तिच्यापेक्षा हुशार आहे. ती जर चष्मा घालून आली तर तिच्या पायामध्ये चालताना सराटे फेकायचे. सराटे फेकल्याच्या नंतर ती आपल्यापर्यंत येईपर्यंत आपण काय करू? पलायन करू, पळून जाऊ. अशी ही सामुग्री महाराज. ही सामुग्री घेऊन चोरी करण्याकरता गेले. अनेक ठिकाणी भगवान परमात्म्यानं चोरी केली महाराज. दही दूध खाल्लं. आणि भगवान परमात्म्याचा एक नियम होता महाराज, स्वतः खाण्यापेक्षा इतरांना खाऊ घालावं हा भगवान परमात्म्याचा मूळ उद्देश होता. विठ्ठल विठ्ठल मग भगवान परमात्मा म्हणतात आज तुम्ही माझ्या पाठीमागे या, तुम्हाला आज भरपूर अशा प्रकारचं खायला प्यायला देतो. अभंगाचा दुसरा पोट भरी पुढे म्हणा, असा त्याचा अर्थ आहे. पुरे म्हणाल तो वरी, इतकं खायला देतो महाराज. कारण त्या गवळ्यांची तब्येती फार हडकोळ्या होत्या माझ्यासारखी बरं का चंद्रकांत महाराज, माझ्यासारखी. हे गणेश बाबा सारखी नव्हती, एकाची तब्येत नाही. कारण खायला महाराज काय होतं, आम्हा खाण्याकरता ताकाचे सरोवर नाही का, दही दूध कुठं जायचं मथुरेत, आणि उरलेलं ताक आम्हाला खाण्याकरता असायचं. आणि मग हे सगळे असे पातळ पुत्तळ तब्येतीनं हडकुळे, म्हणून भगवान परमात्मा त्यांना खाण्याकरता दही दूध देऊ लागले महाराज. परंतु सांगितलं माझ्या मागे येत असताना काय झालं
विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा म्हणतात माय मागे येत असताना जरा हळूहळू हळूहळू बोला. हळू 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 चला हळू हळू चला हळू चला हळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी मगच आपलं काय होईल पोट भरल्या जाईल तरच चोरी करता येईल. अशी चोरी करीत असताना काय सांगितलं नुसती चोरी करू नका नुसतं पोट भरू नका. मग काय करा अहो कधी कधी भगवंताचं नामस्मरण तरी करा. कसं विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई जय येणे प्रकारे भगवान परमात्मा गोकुळामध्ये चोरी करायला लागले. पण काटा काय कोणाकरता थांबला नाही. तो तुमच्या आमच्याकरता थांबणार नाही. 12 वाजत आले. हे म्हणतील बाबा जाऊ द्या ना घरी आता. आता पोट भरण्याची वेळ झाली. महाप्रसाद सेवन करण्याची वेळ झाली. कव्हर तुमच्या चोऱ्या कव्हर तुमच्या लीला. येणे प्रकारे भगवान परमात्मा गोकुळामध्ये चोरी करतात. एका दुष्ट मनुष्याने प्रश्न उपस्थित केला काय खरंय म्हटले महाराज तुमचा भगवान परमात्मा चोरी करतो आणि जो चोरी करतो तो कुठं देव असू शकतो का. संत महात्म्यांनी चांगलं उत्तर दिलं. अरे मूर्खा ज्या मनुष्यानं विश्व निर्माण केलं त्या विश्वामध्ये हरेक वस्तूवरती असणारा अधिकार कोणाचा आहे त्या भगवान परमात्म्याचा आहे. आणि मग जर भगवान परमात्म्याच्या या विश्वाच्या प्रत्येक वस्तूवरती अधिकार असेल तर तिला चोरी कसं म्हणता येईल. तुमच्या घरातलं टोपलं तुम्ही 12 वाजता उघडून भाकरी खाल्ली त्याला चोरी कशी म्हणता येईल. बरोबर की नाही. शंका घेणारे अनेक प्रकारचे असतात नाही का. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे अनेक प्रकारच्या चोऱ्या होऊ लागल्या. घराने येऊ लागले. भगवान परमात्म्याला यशोदे मैयाने आदेश केला आणि मग भगवान परमात्म्याने देखील मैयाचं असणारं जे काही सांगणं होतं त्याचं अवलंबन केलं. महाराज खांद्यावरी गोंगडी हातामध्ये काठी नाही का. एका ठिकाणी सुंदर वर्णन आहे महाराज. आपण ते पदही ऐकलं असेल महाराज. भगवान परमात्मा वनात जात असताना त्याचं स्वरूप कसं होतं. काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मान तू दिलदार है. काली कमली वाला काली कमली वाला मेरा यार है काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मान तू दिलदार है मेरे मन का मान तू दिलदार है मेरे मन का मान तू दिलदार है. ओ मेरा दिलदार है ओ काली कमली वाला मेरा यार है मेरे मन
मन का मोहन तो दिलदार है, असा भगवान परमात्मा. आणि हे सगळं करीत असताना त्या वनामध्ये जातात, गायी चारतात. वेळेअभावी गायी लवकर चारल्या. खांदे भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, काय कीर्तनाचे सुख असं नाही म्हणते येणार. काय खेळायाचे सुख. अनेक प्रकारचे खेळ खेळले. भरपूर अशा प्रकारचा खेळ खेळून थकले आता नाही का. पण आता आपला काटा थांबत नाही मारत नाही का. आता भूक लागली, खांदी भार पोटी भूक, आणि काय खेळायचे काय गायचे सुख असं नाही म्हणता येणार. गायला कुठं हटना ना. आणि ते कीर्तन थोडा अर्धा तास लेट सुरू झालं नाही का बाळासाहेब महाराज. प्रत्येकाला वाटतं लेट सुरू व्हावा आणि प्रत्येकाला वाटतं लवकर आवरावा नाही का. प्रकृतीचा नेम येतो म्हणून अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले. भगवान परमात्मा त्या बालकांना उपदेश करतात, बाबा रे तुम्ही हे आसार आहे हे सगळं टाकून द्या आणि तुम्ही काय करा, सारसार जे असेल त्याचं सेवन करा. अभंगाचं शेवटचं तू
नका भरू पोटी आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तोवरी. गवळणीचा अभंग आपण या ठिकाणी विस्तृत असा पाहिला. 12 वाजत आले. अगदी 10 मिनिटामध्ये आपण दहीहंडीचा कार्यक्रम करून कार्यक्रम समोरपकडे जाणार आहे. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी बसले. जसा भगवान परमात्म्याने यमुनेच्या तीरी काला केला तसा आपण प्रवरा मैयाच्या तीरी काला करत. चारी बाजूना सगळ्या बाजूना सगळे गोपाल बसले. भगवान परमात्मा मध्ये बसलेले आहेत. सगळ्यांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या भाकरी एकत्र केल्या संपूर्ण. आणि तो असणारा काला त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपल्या बालकांच्या त्या असणाऱ्या सवंगड्यांच्या मुखामध्ये घालीत होते. एकापेक्षा अनेक वस्तूचं मिश्रण म्हणजे काला, नाही का. आणि असा असणारा काला भगवान परमात्मा त्या असणाऱ्या यमुनेच्या तीरावरती करत होते. आज आपण प्रवरा मैयाच्या तीरावरती हा काला करणार आहोत, नाही का. आणि म्हणून दहीहंडीचा कार्यक्रम करून घेऊ. आणि मग तुम्हाला चाल म्हणत नसेल तर म्हणा नंतर. भगवान परमात्मा त्या ठिकाणी काला करतात. आपणही या ठिकाणी काला करू. ज्ञानेश्वरा करे